दरम्यान जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होतीये। त्यामुळे लोणार सरोवरात असलेल्या प्राचीन मंदिर आणि जैवविविधतेला धोका निर्माण झालाय। देश विदेशातील शास्त्रज्ञ आणि पर्यटक अभ्यासासाठी इथे येत असतानाही या गंभीर बदलांकडे पुरातत्व विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। तातडीच्या संशोधनाची मागणी सुद्धा जोर धरू लागली आहे। 52,000 वर्षापूर्वी भारतामध्ये खाऱ्या पाण्याचं सरोवर हे लोणार सरोवरामध्ये लोणार म्हणून सरोवरामध्ये आहे आणि ते लोणार सरोवर आज पाहत आहोत आपण। या लोणार सरोवराची जी पाण्याची पातळी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत आहे। भौगोलिकदृष्ट्या हे पाणी का वाढलं याचं संशोधन मात्र आतापर्यंत केलं गेलं नाही। याकडे शास्त्रज्ञांनी पूर्णतः दुर्लक्ष केल्याचं दिसत आहे। आतापर्यंत कुठल्या शास्त्रज्ञ किंवा इथे संशोधन करण्याची टीम आतापर्यंत पोहोचली नाही। हे जे लोणार सरोवर आहे 52,000 वर्षापूर्वी उल्कापात मुळे झालेलं निर्माण झालेलं हे लोणार सरोवर असल्याचं म्हटलं जाते। त्यामध्ये जे आजूबाजूला या सरोवरामध्ये आतमध्ये ते 10 ते 12 हेमाडपंथी मंदिर आहेत ते सुद्धा पाण्यात गेल्याचं दिसत आहे। हे जे आपण पाहतो हे कमळजा देवीचं मंदिर आहे। हे पाण्याची पातळी वाढल्यामुळे 10 ते 15 फूट पाण्यामध्ये आज ते दिसत आहे। हे कधी नव्हत असं झालेली घटना आहे की मंदिर आज पाण्यामध्ये दिसत आहे। तिथे भाविकांची गर्दी होत असते पण अद्यापर्यंत ते पाण्याची पातळी का वाढली हे अद्यापर्यंत कुठे स्पष्ट झालेलं दिसत नाही। पार्थसह मी संजय जाधव, साम टीव्ही, बुलढाणा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।